भोकरदन तालुक्यात अवैध दारूचा महापूर. पीआय आणि डीवायएसपी यांच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासनाची सुस्ती. केदारखेडा, प्रतिनिधी बीके धसाळ. भोकरदन तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून विशेषतः देशी विदेशी दारूचा सुळसुळाट प्रत्येक बसस्टॉप आणि नाक्यावर पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व प्रकार स्थानिक पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकाखाली सुरू असून अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलीस कारवाईकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. प्रत्येक स्टॉपवर दारूची दुकाने. तालुक्यातील सह ग्रामीण भागातील जवळपास प्रत्येक बसस्टॉपवर अवैध दारू विक्रीचे अड्डे थाटले गेले आहेत. तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. वरिष्ठ अधिकारी, विशेषतः पीआय आणि डीवायएसपी यांचा या विक्रेत्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. पोलीस आणि विक्रेत्यांचे साटेलोटे. तालुक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जणू काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही अशी शपथच घेतली आहे. दारू विक्रेते आणि पोलीस प्रशासन यांच्यात जुने साटेलोटे असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे कोणतेही भय उरलेले नाही. उलट पोलिसांच्या संरक्षणातच हे धंदे फोफावत असल्याचे चित्र आहे. पोलीस स्टेशन की 2 नंबरचे माहेरघर. एकेकाळी शिस्त आणि कायद्यासाठी ओळखले जाणारे तालुका पोलीस स्टेशन आता 2 नंबरच्या धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून केवळ अवैध धंद्यांकडून मिळणाऱ्या हप्त्यांवर प्रशासनाचे लक्ष असल्याची घणाघाती टीका होत आहे. नागरिकांचा सवाल, जर रक्षकच भक्षक बनले असतील तर दाद मागायची कोणाकडे? वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी.